5 वाजता शपथविधी पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं परवा निधन झालं, त्यानंतर आज त्यांचा सावडण्याचा विधी झाला आणि दुपारी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते बारामतीतल्या सोनगाव येथील करा आणि निरेचा ज्या ठिकाणी संगम आहे त्या ठिकाणी त्यांचा रक्षा विसर्जित करण्यात आल्या त्या नीरा नदीत। आणि त्यानंतर ज्या आहेत त्या आत्ता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत। त्यांच्यासोबत जय पवार देखील होते। काही सुनेत्रा पवार निघण्याच्या आधी जे आहेत ते पार्थ पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। खरं तर मोठी घडामोड या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं परवा निधन झालं आणि पक्षातील काही लोकांनी जी आहे ती इच्छा व्यक्त केली की सुनेत्रा पवारांनी याचं पक्षाचे जे आहे तो पक्ष पुढे चालवावा आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या शपथविधी घेणार आहेत अशी माहिती आहे। आणि उद्या त्यांचा शपथविधी पार पडेल यासाठी जे आहे ते आत्ताच या ठिकाणाहून सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत जय पवार जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आणि उद्या कशा पद्धतीने सकाळपासूनच घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर पवार कुटुंबियावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी जी आहे ती चर्चा होती, त्यात अचानक पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। त्यानंतर जे आहे ते संपूर्ण याला कलाटणी मिळालेली आत्ता तरी पाहायला मिळते। खरं तर त्यानंतर जे आहे कलाटणी मिळाली। खरं तर सुनेत्रा पवार अचानक पद्धतीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी देखील जे आहे ते जवळपास ठरलेलं आहे आणि उद्या त्यांचा शपथविधी पार पडणार आहे असं देखील आहे। यासाठी जे आहे ते सुनेत्रा पवार आता बारामतीतून पुढे मार्गस्थ झालेला आहेत मुंबईच्या दिशेनं। आता नेमक्या उद्या मुंबईत काय घडामोडी घडतायत, खरं तर पवार कुटुंबीय जर अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। बाकी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते याच ठिकाणी आहे, बारामतीतच वास्तव्याला आहेत। आणि त्यानंतर जे आहे आता नेमकं उद्या कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असं जरी असलं तरी आता काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जयदेव, ही तर एक अपडेट झाली, मात्र सुनेत्रा पवारांचे जेव्हा व्हिज्युअल आपल्याकडे येत होते एक भला मोठा ताफा पाहायला मिळालेला होता। हा ताफा कुणाचा होता, या ताफ्यामध्ये कोण कोण होतं? कारण सुनेत्रा पवारांच्या सोबत जय पवार तर पाहायला मिळाले होते। खरं तर दीपक, सुनेत्रा पवारांना Y+ सिक्युरिटी आहे, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी होत्या। म्हणून मात्र जी दुःखद घटना घडलेली आहे त्याच्यामुळं जे आहेत ते या ठिकाणी तो ताफा मोठा असावा। सोबतच त्यांच्यासोबत नरेश अरोरा देखील असल्याचं चित्र पाहायला मिळालं। नरेश अरोरा जे अजित पवारांचे राजकीय सल्लागार होते, ज्यांनी विधानसभेच्या वेळेस गुलाबी जॅकेट अजित पवारांना दिलं आणि गुलाबी जो रंग होता त्याकडे जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते कॅम्पेनिंग झालं। त्यांची एक सिक्युरिटी होती प्रायव्हेट अशी, त्याच्यामुळे हा ताफा मोठा वाटत होता। आणि पोलिसांचा अर्थातच जी दुःखद घटना घडली त्याच्यामुळे पोलिसांचं पायलटिंग सुनेत्रा पवारांना याआधी देखील मिळायचं, मात्र त्यानंतर जे आहे ते आता ताफा त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आत्ताच अजित पवारांचं नुकतंच निधन झालं, त्यामुळे पोलिसांनी सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी जो ताफा होता आणखी त्याच्यामध्ये काही गाड्या वाढवल्या असाव्यात आणि त्याच्यामध्ये नरेश अरोरा यांची प्रायव्हेट सिक्युरिटी, त्याच्यामुळे हा ताफा मोठा वाटत होता। जयदीप, यावेळेला राष्ट्रवादीतले कोणी नेते अजित पवारांच्या निवासस्थानी आलेले होते का, ज्यांनी सुनेत्रा पवारांसोबत चर्चा केली? याबद्दल काही अपडेट मिळालेत? दीपक, आवाज नाही आला, प्रश्न परत। जयदीप, सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीतले कोणी नेते पोहोचलेले होते का? त्यांनी सुनेत्रा पवारांसोबत काही चर्चा केली का? याचा काही तपशील मिळू शकलाय का? आजच्या दिवसात अनेक वेगवेगळ्या पक्षातील नेते या ठिकाणी सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी आले, मात्र या ठिकाणी जे पक्षामध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये बड्या पदावरती असतील म्हणजे साधारण प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, हे कालच आले होते, आज ते या ठिकाणी आलेले नव्हते। त्याच्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे नेत्यांच्या गाठी भेटी आज या ठिकाणी झाल्या। सर्वपक्षीय नेते आले होते, अगदी भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे नेते असतील, या सगळ्या शिवसेनेचे नेते असतील, उभाटा
गटाचे नेते असतील, अनेक नेते या ठिकाणी आले. मात्र अजित पवारांच्या पक्षातले म्हणजे असं की छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, हे मात्र या ठिकाणी कोणतेही बडे नेते आले नव्हते. मात्र त्यांचं काहीतरी फोनवरून बोलणं झालं असावं असं जे आहे ते सांगण्यात येत आहे, कारण त्या पद्धतीनं बातम्या येत होत्या. खरं तर आणखी एक बातमी येत होती की सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे बारामतीमध्ये उद्या येणार होते आणि त्या संदर्भात पुढील नेतृत्व कोणी करायचं किंवा पुढची दिशा काय असावी या संदर्भात चर्चा होणार होती. मात्र त्याआधी जे आहे ते सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं जे आहे ते पुढं आलं. त्यानंतर आज दुपारी रक्षा विसर्जित करण्यात आली नीरा नदीमध्ये अजित पवारांची आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या डेव्हलपमेंट होत गेल्या आणि जे सुनेत्रा पवार जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. अर्थात आजच रात्री मुंबईत जातात की पुण्यात जाऊन त्या मुक्काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि उद्या सकाळी मुंबईकडे रवाना होतात. मात्र जी माहिती मिळते आहे त्या मुंबईच्या दिशेने गेलेल्या आहेत. आता नेमकं पुढं काय होतं की आज जातात की पुण्यात जाऊन मुक्काम करतात की थेट मुंबईला जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र तू जसं म्हणालास की आज बडे नेते राष्ट्रवादीचे कुणी आले होते का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील असे नेते आज तरी सुनेत्रा पवारांची भेट घेतली नाही. मात्र फोनवरती जर काय बोलणं झालं असलं तर हे बाहेर समजू शकलं नाही. एक बातमी अशी आली होती, त्याला अधिकृत दुजोरा नव्हता, की त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काहीतरी चर्चा झाली होती. खरं तर सकाळपासून सुनेत्रा पवार जे आहे ते सकाळी सावडणेचा विधी होते त्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर त्यांचं सहयोग निवासस्थान या ठिकाणी आल्या. त्यानंतर 3-3:30च्या दरम्यान हे सगळे आज रक्षा विसर्जित करण्यासाठी गेले होते. त्यानंतर या ठिकाणी आले सगळे आणि पुन्हा एकदा जे आहेत त्या सुनेत्रा पवारांना लोकांना भेटल्या आणि त्यानंतर अनेक गाठीभेटी झाल्या. नरेश अरोरा आणि सुनेत्रा पवार यांची भेट देखील झाली. नेमकं त्या बैठकीत काय झालं हे मात्र समजू शकलं नाही. त्या बैठकीला अनेक वेगवेगळे नेते उपस्थित होते आणि आता सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना होतात. दीपक. जयदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेतच राहू. आणि या बातम्यांसोबतच या